बोगस मतदान आणि दुबार मतदार रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू झालेत। नाशिक महानगरपालिकेच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। मात्र या याद्यांमध्ये निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे जे मतदार दुबार आहेत त्या मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असणार आहेत आणि त्या मतदाराला एकाच ठिकाणी मतदानाचा हक्क हा बजावता येणार आहे। अंतिम मतदार याद्यांवरती ज्या ठिकाणी दुबार मतदार आहेत त्या मतदारांची छाननी करून बूथ केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून या प्रत्येक मतदाराच्या पत्त्यावरती जाऊन त्याचा परिशिष्ट अ हा अर्ज भरून त्याला एकाच ठिकाणी मतदानाचं नाव हे ठेवता येणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागांमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी दुबार मतदारांसाठी त्या ठिकाणी हरकती नोंदवण्यात आलेल्या होत्या। पालिका प्रशासनाच्या माध्यमातून या प्रत्येक हरकतीवर सुनावणी घेण्यात आलेली होती आणि एकूण जर बघितलं तर या अंतिम मतदार याद्यांवर आता कामकाज हे प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे। ज्या ठिकाणी दुबार मतदार असतील त्या ठिकाणी त्या मतदारांच्या समोर डबल स्टार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर ही अंतिम मतदार यादी आहे। प्रभाग क्रमांक 1 ची ही मतदार यादी आहे। या ठिकाणी जर बघितलं तर या मतदाराच्या समोर अशा पद्धतीने डबल स्टार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। एकूण जर बघितलं तर या प्रत्येक दुबार मतदाराचं नाव नेमकं कोणत्या ठिकाणी असावं कोणत्या ठिकाणी असावं यासाठी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे। बिलोनच्या माध्यमातून परिशिष्ट अ हा जो फॉर्म आहे तो या मतदारांचा भरून घेतला जाणार आहे। त्यामुळे एकाच ठिकाणी या मतदाराला मतदान करण्याची मुभा असणार आहे। त्यामुळे एकूण जर बघितलं तर प्रशासनाच्या माध्यमातून ही संपूर्ण तयारी ही आता सुरू करण्यात आली आहे। 23 तारखेपर्यंत या ठिकाणी अंतिम मतदार याद्यांवर कामकाज केलं जात आहे। प्रत्येक दुबार मतदार असेल मयत मतदार असेल त्या ठिकाणी एकूण जे मतदार आहे त्या प्रत्येक मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करण्यात यावं यासाठी हरकती आलेल्या होत्या। मोठ्या संख्येने या हरकतींवर त्या ठिकाणी पालिका प्रशासनाने विचारविनिमय केला, त्यासोबत सुनावणी केली आणि या प्रत्येक हरकती निकाली काढल्या आणि एकूण जर बघितलं तर या प्रत्येक मतदार याद्या आता अंतिम मतदार याद्या आपण त्याला म्हणतोय या सगळ्या मतदार याद्या आता तयार करण्याचं काम हे पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असल्याचं एकूणच आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।